आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील देवपूर येथील स्टेडियम स्विमिंग पूलमध्ये एका विशेष वॉटर योगा म्हणजे जलयोग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन, RSS गोशाळा शाखा, डोंगरे महाराज योग ग्रुप आणि पतंजली योग समिती, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला। शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरलेल्या या मोफत शिबिराला धुळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या विशेष जलयोग शिबिरात सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ आणि जलयोग प्रणेते डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी उपस्थितांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले। त्यांनी स्वतः पाण्यात उतरून सांधेदुखी, पाठदुखी आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त असलेल्या पाण्यातील योगासनांचे प्रात्यक्षिकांसह धडे दिले। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पोहता येण्याची कोणतीही अट नसल्याने आणि सुरक्षिततेची काळजी घेतल्याने पाण्याविषयी भीती असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनीही यात हिरिरीने सहभाग नोंदवला। योगातून आरोग्य, जलयोगातून नवचैतन्य हा मंत्र देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि नवी ऊर्जा देणारा अनुभव ठरला आहे। यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बेलदार, ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, RSS गोळाशाळा शाखाचे मुन्नाभाऊ गिंदोडिया, स्टेडियम स्विमिंग पूल व्यवस्थांचे सागर आघाव, जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती धुळेचे राजेंद्र निकुंभ, योग शिक्षक मोहन बंग, संजय गिंदोडिया, ॲडव्होकेट आनंद जगदेव आदी उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया, त्वचा रोग तज्ञ, देवपूर, धुळे, महाराष्ट्र, इंडिया। 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण दरवर्षी 19 तारखेला जनरली आपण हा कार्यक्रम घेत असतो वॉटर योगाचा, पाण्यातला जल योगा। कारण 21 तारखेला बाकी ठिकाणी सगळीकडे योग सुरू असतो, म्हणून आपण ही एक नवीन संकल्पना फक्त 19 तारखेला दरवर्षी लॉन्च करत असतो, दरवर्षी साजरी करत असतो। आता एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्या माननीय पंतप्रधानांनी पूर्ण जगासाठी हा एक धडा दिलेला आहे की राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यामुळे सगळ्यांची तब्येत सुधरेल। ॲटलिस्ट 21 जूनला तरी करतील आणि त्यातले कमीत कमी 10% लोकांनी जरी कायम केलं तरी सगळ्यांना फायदा होईल। आणि योग हा भारताच्या संस्कृतीचा भाग आहे आणि याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल। तर यासाठी आपण वॉटर योगा ही एक नवीन कन्सेप्ट आहे आणि याची जी थीम आहे की सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा हो। तर वॉटर योगामध्ये जे आसनं किंवा जे प्राणायाम किंवा ज्या क्रिया आपल्याला पाण्यात बाहेर करता येत नाही ते पाण्यात ज्येष्ठ नागरिकांनाही करता येतात। जसं आता आपले महेश बाबाजी घुगे यांनी आता 78 वय आहे तरी सुद्धा पूर्णपणे सगळं पाण्यातले आसनं आणि प्राणायाम सगळे पाण्यात करतात। हा एक महत्त्वाचा भाग आहे। इथे बऱ्याच लोकांचे गुडघेदुखी कमी होते, लंबर स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्कसाठी, फ्रोझन शोल्डरसाठी, GBS साठी खूप चांगला फायदा होत आहे। डायबिटीज, BP साठी, किडनीच्या आजारांसाठी, लिव्हर सिरोसिसमध्ये पण बऱ्याच लोकांना याचा फायदा होतो। एव्हियन कोविडमुळे बऱ्याच लोकांचा म्हणजे हिप जॉईंटमध्ये प्रॉब्लेम झाला। कोविडमुळे काय झालं की अवॅस्क्युलर नेक्रोसिस, तर त्या लोकांना पण याचा खूप चांगला फायदा होत आहे। तर यासाठी सगळ्यांनी याच्यात 15 ते 20 मिनिटं जरी जलयोगा केला आणि तो जर रेग्युलर सातत्याने केला तर त्यांना नक्कीच फायदा होईल। आणि तुम्हा सगळ्यांचे आभार। थँक्यू। हरिओम।